शहादा तालुक्यातील घरकुल लाभार्थींना वेळेवर हप्ता मिळेना, बिरसा फायटरने शासनाचे वेधले लक्ष। शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात घरकुल लाभार्थींना जिओ टॅगच्या फोटो काढून ही घरकुल बांधण्यासाठी वेळेवर निधी मिळत नसल्याचे चित्र दिसून आले आहे। म्हणून सामाजिक संघटना बिरसा फायटर मार्फत शासनाचे लक्ष वेधत डामरखेडा येथील अनेक लाभार्थ्यांच्या घरांचे जिओ टॅगिंग होऊन 3 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे। नियमानुसार जिओ टॅगिंग झाल्यावर तात्काळ हप्ता मिळणे अपेक्षित असते। मात्र येथील श्रीमती परशुराम ठाकरे, श्री मोहन पवार आणि श्री दिलीप दशरथ यांचे उदाहरण देत तालुक्यात अनेक लाभार्थ्यांना अद्याप हप्ते मिळालेले नाहीत। यावरून बिरसा फायटर मार्फत आक्रमक भूमिका घेत लाभार्थ्याची बाजू मांडत हप्त्याबाबत पंचायत समिती कार्यालय आणि संबंधित अभियंता व ऑपरेटरकडे वारंवार चौकशी केली असता फोटोस्टेट स्तरावर पाठविले आहेत, अशी उत्तरे देऊन लाभार्थ्यांची बोळवण केली जात असल्याचा आरोप होत आहे। यामुळे लाभार्थ्यांना विनाकारण मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे। अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी पैशांची नितांत गरज असल्याने संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती शहादा यांनी या प्रकरणात लक्ष घालून रखडलेले हप्ते तात्काळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शहादा तालुक्यातील डामरखेडा व इतर गावातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत गेल्या 3-4 महिन्यापासून हप्ते दिले जात नाही आहेत। बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत नाही आहेत। त्यामुळे आमच्या लाभार्थ्यांचे घर हे अपुरी आहेत, घरकाम थांबलेलं आहे, ते आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहे। सन 2018चं एक प्रकरण घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत। जवळजवळ त्या प्रकरणाला 8 वर्ष झालेले आहे, तरी सुद्धा दुसरा हप्ता पडलेला नाही आहे। अत्यंत बोंगर कारभार या पंचायत समिती शहादामध्ये सुरू आहे। संबंधित अभियंताला लाभार्थी वारंवार भेटून विचारणा करत आहे, तेव्हा अभियंता हा फोटो स्टेट लेवलला पाठवण्यात आलेला आहे असे उडवाउडवीची उत्तरं देतो आणि मात्र काम तो करत नाही। अक्षरशः हे जे लाभार्थी आहे या अधिकाऱ्यांपासून कंटाळलेले आहेत। म्हणून हे प्रलंबित हप्ते आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तातडीने जमा करा, अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे केलेली आहे। माननीय गटविकास अधिकारी साहेबांनी आमच्याशी चर्चा करून यावरती नक्कीच कारवाई केली जाईल, तोडगा काढण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलं आहे। जय बिरसा, जय आदिवासी। या विषयावरून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना विचारणा केली असता यावर स्पष्टीकरण देताना काय म्हणाले ते बघू। SMTV मराठी न्यूज साठी संजय मोहिते, मुख्य संपादक, नंदुरबार। गावात एकाच गलीतील जे 4 लाभार्थी आहेत, 4 लाभार्थीचे एकाच दिवशी जे आरेचे ते फोटो काढतात घराचे, पण काही दिवसानंतर त्याच्यातले 2 किंवा एकाला हप्ता पडतो, जे सोबत फोटो काढलेले यांना हप्ता पडत नाही। अशाने काय गैरसमज होतोय की सरपंच, ग्रामसेवक किंवा रोजगार सेवक यांनी मुद्दाम होऊन असं केलेले असं चित्र त्यांच्या नजरेत येतं आणि भांडणे होत आहेत। साहेब, ग्रामीण याबाबत तांत्रिक अडचण म्हणा किंवा आपल्या कामाच्या पद्धतीत म्हणा थोडी विसंगती असू शकते, परंतु एकाच गावातील 4 लाभार्थ्यांचे फोटो एक्सेप्ट केल्यानंतर 2 जणांना मिळाले आणि 1 जणाला किंवा दुसऱ्या जणाला मिळालं नाही, अशी बाब ज्या वेळेला निदर्शनास येते त्यावेळेला एखाद वेळेला त्यांच्या अकाउंट नंबरशी किंवा KYC वगैरे झालेलं नसतं किंवा त्याचं आधार कार्ड लिंकेज झालेलं नसतं आणि याच्यामध्ये जे मजूर असतात KYC त्यांची अपडेट झालेली नसते, आधार कार्ड अपडेट झालेलं नसतं। अशामुळे एखाद्या लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये पैसा जमा होण्यास तांत्रिक अडचणीमुळे विलंब होऊ शकतो। घरकुल धारक जे लाभार्थी आहेत त्यांचे वारंवार हेच म्हणणं आहे की जानेवारी 2026 पासून जो निधी आहे तो निधी त्यांच्या खात्यात जमा होत नाहीत। असं का होतंय आणि याचं कारण काय आहे आणि हा सॉल्व्ह कसं काय होईल हा प्रॉब्लेम? शहादा तालुक्यात पंतप्रधान आवास घरकुल योजना, शबरी आवास घरकुल योजना, तसेच रमाई आवास योजना व मोदी आवास योजना अशा केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत घरकुल योजना ह्या राबवल्या जात आहेत। काही लाभार्थ्यांचे असे म्हणणे आहे की त्यांना घरकुलाचा हप्ता मिळत नाही, परंतु या प्रसंगी मला हे निवेदित करायचे आहे की
प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर झालेले घरकुल लाभार्थ्यांचे इन्स्पेक्शन करण्यासाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हे सतत भेट देत असतात. पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता आणि अंतिम हप्ता अशा पद्धतीने घरकुलांची पूर्णत्वाची वारी ही सुरू होत असते. आमच्याकडे आरेचींनी पाठवलेले विगतवारीचे हप्ते जसे पंचायत समिती स्तरावर APO यांच्याकडे जमा होतात, आम्ही त्यांचे फोटो एक्सेप्ट करून त्याच दिवशी DSC लावून त्यांचे हप्ते लावत असतो, हप्ते त्यांना देत असतो. कदाचित तांत्रिक अडचणींमुळे केंद्र स्तरावरून म्हणा किंवा राज्य स्तरावरून म्हणा हप्ता हा थोडा जमा होण्यास विलंब होत असतो, परंतु त्यांचे हप्ते हे कधी थांबत नाही. आपण म्हणाल्या पद्धतीने जानेवारीपासून हप्ते मिळालेले नाहीत तर अशी बाब ही आपल्याला सांगता येणार नाही. परंतु काही लाभार्थ्यांचे फोटो हे स्टेट लेवलला गेलेले असल्यामुळे थोडा विलंब होत असतो, परंतु त्याची माहिती आम्हास मिळाल्यानंतर आम्ही लगेच स्टेट लेवलशी वार्तालाप करून सदरचा प्रश्न जो आहे तो आम्ही मार्गी लावतो आणि लाभार्थ्यांना लवकरात लवकर हप्ता कसा मिळेल आणि त्याचं घर हे लवकरात लवकर पूर्णत्वास कसे येईल यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत.